शेती माती आणि आपुलकीची नाती खरं तर गावची माती अधिक समृद्ध करत असते। राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथजी शिंदे सध्या त्यांच्या मूळ गावी दरेगावी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर ती गावातल्या जी शेतीची आहे ती पाहणी पण करण्यात आली। सध्या तुम्ही शेतीची पाहणी करताय, गावामध्ये अप्रतिम अशी सफरचंदाची बाग फुलवली, वृक्षारोपण पण केले, काय मनात भावना? सकाळपासून मी शेतीची पाहणी केली, जी झाडं लावलीत ती आता कशी आहे, त्याची देखभाल काय झाली, त्याचं सगळं मी पाहणी केल्यानंतर आता संध्याकाळी आपण आवाकडूची झाडं लावली। आवाकडू एक असं फळ आहे की त्याच्यामध्ये न्यूट्रिशन खूप जास्त आहे, त्याच्यामुळे त्याची मागणी खूप आहे आणि आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि त्याचं जवळपास 1000 वृक्ष लावतो आहे आपण। आणि हे आपण जे पाहतो आहे हे सफरचंद, ही आम्ही मला वाटतं 2 वर्षापूर्वी आपण सफरचंदाची झाडं लावली, गेल्या वर्षी लावली आणि ती झाडं मोठी होती ती लावली आपण आणि यावर्षी बघितलं फळं आली आहेत, फळं आलेली पाहतो। याचं हे बघितल्यानंतर समाधान वाटतं आणि म्हणून दरवेळेला मी आलो की झाडं मोठ्या प्रमाणावर लागवड हा माझा कार्यक्रम असतो। आता बांबू बघा, हे बांबू सगळे एक कंपाऊंडला लावलेले आहेत, आता ते सगळं हिरवाई झाली आहे बघा आणि या संपूर्ण या जमिनीमध्ये सगळ्या प्रकारची झाडं होतात, अगदी आंबा, काजू, चिक्कू, याचबरोबर अगरवूडपासून, चंदनापासून, ॲपल, सफरचंदापासून ही सगळी जी झाडं आहेत, बांबूपासून सगळे प्रकारची फुलझाडं, फळझाडं या जमिनी येतात। फक्त माझं गावकऱ्यांना एवढंच आव्हान, फक्त शेतीभातीवर अवलंबून न राहता अशा प्रकारची फळझाडं आपण एकत्र येऊन समूह शेती केली तर मोठ्या प्रमाणावर इथं लोकांना रोजगार मिळेल आणि त्यांचा उदरनिर्वाह चालेल। निसर्ग खरं तर माणसाला कायमच भरभरून देत असतो। निसर्गाच्या या वृद्धीसाठी, निसर्ग वाढवण्यासाठी खरं तर गावामध्ये आलात, गावांच्या सर्व नागरिकांना काय आवाहन करता तुम्ही? नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर हे निसर्गाला सांभाळलं पाहिजे, निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे, निसर्ग वाढवला पाहिजे, पर्यावरण वाढवलं पाहिजे। कारण ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज पाहतो आपण, अवकाळी पाऊस, गारपीट कधी काय होतं आहे, फार प्रचंड कधी उन्हाळा होतो आणि म्हणजे या सगळ्यावर रामबाण उपाय वृक्ष लागवड आणि ती प्रत्येकाने करावी, एकत्र येऊन शेती करावी, त्यातून जास्तीचं उत्पन्न मिळेल, लोक येतील, स्वतः इथून खरेदी करतील आणि उदरनिर्वाह त्यांचा इथं गावामध्येच होईल। पर्यटनाला चालना आम्ही देतो आहे, पर्यटनाच्या माध्यमातून लोक येतील आणि इथल्या लोकांना रोजगार मिळेल आणि आमची संकल्पना जी आहे महाबळेश्वर, नवीन महाबळेश्वर, ही संकल्पना हीच आहे की पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढेल, निसर्गामध्ये आणखी लोकांना निसर्गाचा फायदा घेता येईल आणि इथला माणूस, आमच्या गावातला तरुण नोकरीसाठी, रोजगारासाठी इतर शहरामध्ये त्याला जावं लागू नये, ही संकल्पना आमची आहे। याच जन्मभूमीमध्ये, याच मातीमध्ये जिथं जन्म झाला तिथंच त्याचा रोजीरोटी मिळाली पाहिजे। हिंदू हृदय सम्राट जे बाळासाहेब, जरा बघा ना, ठाणगे कुठे गेले? बाळासाहेब ठाकरेंनी खरं तर प्रत्येक जण माणसांच्या मनात शिवसेनेचं एक रोपटं लावलं होतं, ते रोपटं बहरलं, वटवृक्ष झाला। आता त्याच एक शिवसेनेची फांदी तुम्ही दुसरीकडे लावली, लोकांच्या मनात त्याचा वटवृक्ष बहरेल हे जरा बघून घ्या। लोकांनी शिक्कामोर्तब केलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, नकली लोकांना नाकारलं आणि बाळासाहेबांचे विचारधारा पुढे नेणाऱ्या लोकांना स्वीकारलं। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 80 जागा लढवल्या, 60 जागा जिंकल्या, त्यामुळे लोकांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। नाशिकचा जो शिवसेनेचा निर्धार मेळावा होता, या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं AIच्या माध्यमातून जे भाषण झालं, त्या भाषणमध्ये इतिहास कधीच गद्दारांना माफ करणार नाही असं वक्तव्य त्यांच्या माध्यमातून त्या भाषणात बिलकुल बरोबर बोललेत, ते कधीच माफ नाही करणार। ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्या गद्दारांना कधीच माफ करणार नाही। बाळासाहेब जे म्हणाले यांच्याबरोबर जाऊ नका काँग्रेस, आता तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवला ना, काँग्रेस माझी होऊ देणार नाही। मग बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, या बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली, पायदळी तुडवले, त्यांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, बेईमानी केली, त्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही आणि ते सुरू झाले। बघतोय आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांना नाकारले आणि असे बाळासाहेबांचे खोटे आवाज, नकली आवाज काढून कोणी लोक या नकली लोकांकडे थांबणार नाहीत। असली ते असली, नकली ते नकली। तुम्ही जर असली असाल तर मग तुम्ही नकली आवाज काढण्याची गरज काय? नकली आवाज काढायची गरज नकली लोकांनाच लागते। पण जे शिवसेना पोरकटपणा, थिल्लरपणा आहे, याच्यामुळे वाताहत होऊन जाईल आणि हे जे शिवसैनिक आहेत तिथे त्यांनाही पटणार नाही। बाळासाहेबांना हे वेदना देण्याचं काम आहे, बाळासाहेबांचा अपमान करण्याचं काम आहे। आज बाळासाहेब असते आणि असे जर नाटकं त्यांनी केली असती
तर त्यांना चांगलंच त्यांना फटकारलं असतं त्यांनी. हां, चापकानी फटकारलं असतं. पण जी शिवसेना आहे ती अमित शहा यांनी निर्मिती केली आहे, त्याचे चालक तुम्ही आहेत असं संजय राऊत यांनी वक्तव्य केले. अरे ते जाऊ द्या, त्याच्याबद्दल काय आहे, त्याच्याबद्दल खूप लोक बोलतात, ते जाऊ द्या. एकंदरीत आपण पाहू शकतोय की राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथजी शिंदे सध्या दरेगावामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या गावाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. मी चांगलं काम करतोय, त्या चांगल्या कामाचं कौतुक हे जनता करत आहे असं वक्तव्य त्यांच्याकडून पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, दरेगाव.